नमस्कार. आम्ही नगरकर या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि एकदम परफेक्ट मापामध्ये एकदम तोंडास टाकताच विरघळतील एवढे मऊसूत रव्याचे लाडू कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत. हे लाडू तुम्ही बघू शकता एकदम पेढ्यासारखे मऊसूत दिसू राहिलेले आणि अजिबात कडक नाही. चवीला सुद्धा एकदम छान असे पेढ्यासारखे बनवून तयार होतात. चला तर लगेच आपण वेळ वाया न घालवता हे लाडू बनवायला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्हाला माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. तुम्ही जर का माझ्या चॅनलवरती नवीन असताल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर लगेच असे मऊसूत रव्याचे लाडू बनवायला सुरुवात करूया. तर रव्याचे लाडू बनवण्यासाठी ना मी इथं 2 वाटी एवढा बारीक रवा घेतलेला आहे. तर माझ्याकडं जाड रवा होता, मी हा मिक्सरला फिरून बारीक असं करून घेतलेलं आहे. रव्याचे लाडू बनवण्यासाठी शक्यतो बारीकच रवा वापरायचा आहे. तुमच्याकडं बारीक असेल तर बारीकच घ्या आणि नसेल तर असं मिक्सरच्या भांड्यामधून फिरून ह्याला बारीक असं करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने मी इथं बारीक करून घेतलेलं आहे. आणि सुरुवातीलाच कुठली एखादी वाटी किंवा कप घ्या आणि त्यानंच माप घ्या. तर मी इथं 2 वाटी एवढा ह्या वाटीने रवा घेतलेला आहे. तर त्याच वाटीने पाव वाटी एवढं तूप घेतलेलं आहे. तर तूप हे वितळून घ्यायचे. तर पाव वाटी आणि 1 चमचा थोडंसं जास्त फक्त एवढंच तूप घ्यायचं आहे. जास्त तूप अजिबात आपल्याला लागत नाही. तर एवढं तूप आपल्याला इथं घ्यायचं आहे. लक्ष ठेवायचं आणि तूप घेताना आपल्याला वितळूनच घ्यायचं आहे. घट्ट तूप घ्यायचं नाही, नाहीतर आपल्याला व्यवस्थित याचा अंदाज मग समजत नाही. आता सगळ्यात अगोदर गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे. हा तूप हलकंसं गरम झालं ना लगेच आपला हा 2 वाटी रवा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि छान असा रवा सतत हलवत आपल्याला मस्त असा याला भाजून घ्यायचा आहे. सतत हलवत राहायचं आहे आणि रवा हा आपल्याला पूर्ण याचा कलर चेंज करायचा नाही आहे. फक्त हलकासा कलर चेंज होईल इथपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे. आणि रवा भाजत असताना गॅस अजिबात फास्ट करायचा नाही आपल्याला. अशा पद्धतीने कमी गॅसवरती हा रवा भाजून घ्यायचा आहे. आता रव्याचे लाडू बनवत असताना किंवा रव्याचा शिरा किंवा रव्याची बर्फी कुठलाही रव्याचा पदार्थ बनवत असताना रवा हा आपल्याला कमीच गॅसवरती भाजायचा असतो, तरच आपला पदार्थ एकदम छान असा बनतो. नाहीतर रवा फास्ट गॅसवरती आपण भाजला ना की वरून जळतो आणि आतून असाच कच्चा राहतो आणि मग त्याची टेस्टसुद्धा चांगली लागत नाही, असा कच्चा वाटतो. त्यामुळे सतत हलवत हा रवा आपल्याला कमी गॅसवरती हलकासा कलर चेंज होईपर्यंत त्याला असाच भाजून घ्यायचे. तर बघू शकता अशा पद्धतीने मी सतत हा रवा भाजत राहिले. तुम्ही बघू शकता एकदम हलकासा याचा कलर बदलल्यासारखं दिसतो. जास्तही कलर आपल्याला अजिबात बदलून घ्यायचा नाही आहे. एकदम हलकासा कलर बदलेल एवढंच. आता हलकासा असा भाजल्यावानी वाटतो. आणखी आपण 2 ते 3 मिनिटाला सतत असा हलवत राहायचं आणि रवा छान असा भाजून घ्यायचा आहे. तर कमीच गॅसवरती भाजायचं, फास्ट गॅस अजिबात करायचा नाही आहे आणि सतत असं हलवत राहायचं म्हणजे सगळ्या बाजूने असा सारखा रवा भाजला जातो. तर बघू शकता आता हळूहळू हा रवासुद्धा भाजायला लागलेला आहे आणि छान असा खमंग स्वादसुद्धा सुटलेला आहे. एकदम मस्त असा तुपाचा छान असा वास सुटलेला आहे. बघू शकता छान रवा भाजलेला, हलकासा कलर याचा चेंज झालेला आहे. आता जास्त कलर याचा आपला अजिबात बदलून घ्यायचा नाही. लगेचच हा रवा आपल्याला एखाद्या मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचा आहे. तर मी त्या ताटामध्ये हा रवा काढून घेतलेला आहे. आता याला थंड होण्यासाठी थोडा वेळ साईडला ठेवायचा आहे. आता लगेच आपण साखरेचा पाक तयार करून घेऊया. तर ज्या वाटीने मी इथं 2 वाटी रवा घेतला आहे त्याच वाटीने इथं 1.5 वाटी एवढी साखर घेतलेली. तुम्ही जर जास्त गोड खात नसणार तर थोडंसं कमी जास्त साखरेचं प्रमाण करू शकता. तर हा सुरुवातीला ही साखर आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचे. तर ज्या कढईमध्ये रवा भाजून घेतला आहे त्याच कढईमध्ये साखर टाकून घेतली. आता नंतर जेवढी साखर बुडेल तेवढं पाणी टाकून घ्यायचं, म्हणजेच पाऊण वाटी एवढं इथं मी पाणी टाकून घेतलेलं आहे. आता सुरुवातीला फास्ट गॅसवरती ही साखर आपल्याला ह्या पाण्यामध्ये पूर्ण अशी वितळून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला याचा गॅस कमी करून एकतारी एवढा पाक तयार करून घ्यायचा आहे. तर सतत हलवत राहायचं आणि आपल्याला पाक हा एकतारीच करायचा आहे. तर जास्त घट्टही पाक ठेवायचं नाही किंवा जास्त पातळही ठेवायचं नाही आहे. जर जास्त घट्ट पाक केला तर आपले लाडू खूपच असे कडक होतात किंवा जास्त पातळ ठेवला तर आपले लाडू आपल्याला नीट बनता येत नाही. त्यामुळं पाक हा एकतारीच करायचा ते लक्ष ठेवायचं आहे आणि सतत हलवत राहायचं. आता पूर्ण साखर विरघळलेली आहे तर कमी गॅसवरती याचा एकतारी होईपर्यंत आपल्याला हा पाक करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने सतत असं हलवत राहायचं आहे. तर बघू शकता थोडंसं असा पाक घट्ट झाल्यासारखं दिसतोय आणि आपण असं चमच्यामधून सोडला ना पाक असा खाली तर असं एकतार तुटल्यासारखं दिसतोय. शेवटचा थेंब असं एकतार तुटल्यासारखं दिसतोय, म्हणजेच असा पाक तयार झालेला आहे. आता आपण थोडासा पाक बोटावरती घेऊन चेक करूया. तर बघू शकता इथं मी बोटावरती थोडासा पाक घेतलेला आहे. तर तुम्हाला 2 बोटाच्या मध्ये अशी तार आलेली दिसते, बघू शकताय. 2 बोटाच्या मध्ये मस्त अशी तार आलेली म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे. एवढाच पाक पाहिजे, आपल्याला जास्त घट्ट करायचं नाही आहे. लगेचच ह्या पाकामध्ये मी इथं त्या 5 ते 6 वेलचीची पावडर करून घेतलेली, हा वेलची पावडर याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे म्हणजे छान अशी लाडूंची आपल्याला चव येते.
तर आता वेलची पावडर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर लगेचच आपलं हे रव्याचं मिश्रण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे हा रवा आणि व्यवस्थित असा फास्टमध्ये आपल्याला एकत्र असा मिक्स करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मिक्स करायचं. आता सुरुवातीला हे मिश्रण तुम्हाला थोडंसं पातळ वाटेल, पण जसं जसं ना व्यवस्थित हा रवा या मिश्रणामध्ये मुरेल साखरेच्या पाकामध्ये, तसं तसा हा रवा घट्ट होईल. त्यामुळं काही टेन्शन घ्यायचं कारण नाही. सुरुवातीला हे पातळच असतं, पण जसं जसं रवा मुरेल आपोआप घट्ट होईल. तर अशा पद्धतीने व्यवस्थित याला एकत्रित मिक्स करून घ्यायचे. आता लगेच याच्यावर झाकण ठेवून याला अर्धा तास असंच आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचे. मधून 1-2 वेळेला हलवून घ्यायचे. तर बघू शकता आता अर्धा तास झालेला आहे. अर्ध्या तासामध्ये मी हे मिश्रण 2 वेळा याला हलवून घेतलं होतं अशा पद्धतीने आणि बघू शकता छान असं मिश्रण सेट झालेलं आहे. आता याला परत एकदा व्यवस्थित याला मिक्स करून घेतल्या सगळ्या गाठी आपल्याला फोडून घ्यायच्यात. तर आता तुम्हाला वाटत असेल हे मिश्रण खूपच कोरडं आहे, पण अजिबात नाही. याच्यामध्ये ओलेपणा आहे, अजून थोडंसं कोमट आहे. बघू शकता भरपूर असा ओलेपणा याच्यामध्ये आहे अजून. आता लगेच आपण याचे लाडू तयार करून घेऊया. तर लाडू बनवण्यासाठी आपल्याला जेवढ्या आकारात लाडू बनवायचा आहे तेवढं मिश्रण असं हातावर घ्यायचं आहे आणि दोन्ही हाताच्या मदतीने यातल्या गाठी अशा फोडून घ्यायच्यात अशा पद्धतीने आणि मग आपल्याला याचा लाडू असा बांधून घ्यायचा आहे. तर जास्त मोठाही नाही, जास्त छोटा नाही, मीडियम आकारात त्याचे असे लाडू बनवून घ्यायचे. आता तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडत असेल ते तुम्ही या लाडूवरती लावू शकता. मी इथं मनुका लावून घेऊ राहिले, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही ड्रायफ्रूट्स लावू शकता. तर मनुका लावून अशा पद्धतीने दाबून हा लाडू आपल्याला बनवून घ्यायचा आहे. नंतर थोडासा असा हातावरती आपल्याला वळून घ्यायचा आहे, म्हणजे छान असा आकार आपल्या ह्या लाडूला भेटतो, गोलसर असा आकार. आणि बघू शकता एकदम सहज हा लाडू बनवून राहिलेला आहे आणि दिसायलासुद्धा एकदम किती छान दिसू राहिले तुम्ही बघू शकता. मस्त मऊसूद असा आपला लाडू बनवून तयार झालेला आहे. एकदम पेढ्यासारखं दिसू राहिलेलं आहे आणि चवीलासुद्धा असा पेढ्यासारखा लागतो, एवढा छान लाडू बनवून तयार झालेला आहे. आता आणखी एक लाडू तुम्हाला बनवून दाखवते. तर जेवढं लाडू बनवणार तेवढं मिश्रण हातावरती घेऊन अशा आधी त्यातल्या गाठी फोडून घ्यायच्या आणि मगच हा लाडू अशा पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचा आहे. तर बघू शकता एकदम सहज हे लाडू बनवून राहिलेले आहेत. एकदम छान आणि मस्त असे मऊसूद, अजिबात थोडेही कडक होत नाही आहे. तुम्ही बघू शकता दुसरासुद्धा लाडू छान असा बनवून तयार झालेला आहे आणि दिसायलासुद्धा छान दिसू राहिलेले आहे. अजिबात कडक न होता मऊसूद हे लाडू बनवून तयार होतात. आता अशाच पद्धतीने उरलेल्या सगळ्या मिश्रणाचे आपल्याला लाडू तयार करून घ्यायचे. तर बघू शकते इथे एवढे मी लाडू तयार करून घेतलेले आहेत आणि फक्त 2 वाटी रव्यापासून भरपूर असे आपले लाडू बनवून तयार झालेले आहेत आणि खूप छान, खूप मऊसूद, अजिबात कडक न होता मस्त तोंडात टाकताच ब्रेक येतील एवढे मऊसूद हे लाडू बनवून तयार झालेले आहेत. या दिवाळीला तुम्ही ह्या पद्धतीने बनवले ना तर अजिबात तुमचे चुकणार नाही. मी गॅरंटी देऊन सांगते तुमचे लाडू अजिबात चुकणार नाही. इतके छान लाडू बनवून तयार होताना तुम्ही नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून बघा. आणि तुम्हाला मी इथे एक लाडूसुद्धा तोडून दाखवते. तुम्हाला तोडण्यावरून लक्षात येईल किती मऊसूद हा लाडू बनवून तयार झालेले आहे. बघू शकता एकदम मऊसूद लाडू बनवून तयार झालेला आहे. नक्की एकदा अशा माझ्या पद्धतीने बनवून बघा आणि कशी वाटली ना रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. रेसिपी कुठल्या क्षणी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असताल ना तर प्लीज सबस्क्राईब करा आणि नक्की अशा पद्धतीने एकदा माझ्या बनवून बघा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.